गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलाय. रक्तस्राव सुरू असताना पेशंटला उपचाराविना 5.5 तास बसवून ठेवल्याचं चौकशीमध्ये समोर आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिली आहे. ऑपरेशन आधीची 10 लाखांची मागणी केल्याचंही चौकशीत समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा पाहायला मिळतोय. घैसास यांचा राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करण्यात आलाय. डॉक्टर घैसासांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं तब्बल 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला. पुणे महानगरपालिकेनं प्रॉपर्टी टॅक्स बाबत 48 तासात काही कारवाई केली नाही तर आंदोलन करू असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय. प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी युवक काँग्रेस आक्रमक झालंय. पुणे महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गेल्या 6 वर्षांपासून 27 कोटी 38,62,874 रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही. मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील पीडित भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय. डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप पत्रातनं करण्यात आलाय. शिवाय घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. खासदार मेधा कुलकर्ण्यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला कुठलंही पत्र मिळालेलं नाही असं म्हणत घाटेंनी नाराजी व्यक्त केली. बातमी महत्वाची. राज्यात उन्हाचा चटका जाणवतोय आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40च्याही पुढे गेलंय. उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणही राहणार आहे. 43 डिग्री अकोला, ब्रह्मपुरी 42, चंद्रपूर 42.6, अमरावती 42.6, यवतमाळ 42.4, नागपूर 42.2, वर्धा 41.1, सोलापूर 41.4. उद्या पुढच्या बातमीकडे. बातमी बदलापुरातनं. बदलापूरमध्ये पाऱ्यानं पुन्हा एकदा 40 ओलांडली. दुपारच्या सुमारास बदलापुरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुरबाड आणि शहापुरात पारा 43 अंशांवर पोहोचलाय. वाढत्या तापमानाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड तसंच शहापूर पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते. पुढील 2 दिवस तापमान आणखी वाढेल असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलाय. बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिलाय. या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता राज्य सरकारनं केलेली मागणी फेटाळली. कॉमेडियन कुणाल कामरानं आता मुंबई उच्च न्यायालयाला मोठा दिलासा त्याला मिळताना पाहायला मिळतोय. मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत मुंबई हायकोर्टानं कामराला अटकेपासून संरक्षण दिलंय. तर 17 एप्रिलपर्यंत अटक करू नये असे निर्देश हायकोर्टानं दिले. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना पुढील उपचारासाठी मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आलं. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील. विशेष म्हणजे ग्रीन कॉरिडॉरही घेण्यात येतोय. तसंच लातूरच्या आयुक्तांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचं कारण अद्याप स्पष्ट आहे. नाशिक काळारामाच्या अध्यक्षांना हायकोर्टानं मोठा दणका दिलाय. पूजेसाठी पैसे मिळत नसल्यानं पुजाऱ्यांना उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. याची गंभीर दखल घेत न्यायालयानं मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिलेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलाय. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे विशेष इनाय न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी सुनावणी अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीशांची बदली झाली आहे. त्यामुळे लाहोटी यांना कायम ठेवण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदेशानंतर मुंबईत मनसेकडनं बॅनरबाजीला ऊत आलाय.
इथेच औरंगजेबाला गाडला अशा आशयाचं बॅनर मनसेच्या दादरमध्ये लावण्यात आलेत। महाराष्ट्राची तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला असा मजकूरही बॅनरवर छापण्यात आलाय। कोल्हापुरात जादूटोणा प्रकरणी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणी कोडोली पोलिसांनी करवीर तालुक्यातील सांगळूरच्या भोंदू बाबासह त्याला साथ देणारी एक महिला आणि वाहन चालकाला अटक केली आहे। न्यायालयानं या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पुण्यात एक व्यक्ती दारूच्या नशेत भर रस्त्यात पुशअप मारताना दिसतोय। पुण्यातील स्वारगेट परिसरातील ही घटना असल्याचं बोललं जात आहे। एका सोशल मीडिया युजरनं हा व्हिडिओ व्हायरल केलाय। शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता झाली आहे। यावेळी साईबाबा संस्थानचे अधिकारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच 3 दिवसीय रामनवमी उत्सवानिमित्त साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रामनवमीच्या यात्रेमध्ये अश्लील हातवारे करत एका तरुणानं नंगा नाच केलाय। धाराशिवच्या यात्रेतील ही चीड आणणारी घटना आहे। मध्यधुंद अवस्थेमध्ये हा तरुण डीजेवरती चढून हातवारे करत नंगा नाच करत होता। विरारमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। एकता पार्क्सविले परिसरात रामनवमीच्या यात्रेवर अंडी मारल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय, तर एका संशयित तरुणाला ताब्यातही घेण्यात आलंय। रामनवमी निमित्त कल्याण पूर्वेमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये कल्याण पूर्वेतील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। मात्र याच मिरवणुकीमध्ये काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावले। नथुराम गोडसे यांचे फलक झळकावल्यानं सर्वांच्याच भोवया उंचावल्या आहेत। एक मोठी बातमी या प्रकरणात प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भातली। प्रशांत कोरटकरचा निकाल आता कोर्टानं राखून ठेवलाय। जामिनावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्याचं कळतंय। 9 एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे 9 एप्रिललाच कळेल की कोरटकरला जेल की बेल। सध्या तरी हा निकाल राखून ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सुनावणी सुरू आहे। सध्या तरी कोरटकरचा मुक्काम कळंब कारागृहात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता कोर्टानं निकाल राखून ठेवला। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर सध्या संपर्कात आहेत। रणजित, कोर्टानं निकाल राखून ठेवल्याचं कळतंय, काय अधिक तपशील, काय घडलंय कोर्टात? कोरटकर यांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी झालेली आहे। या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग तसंच इंद्रजित सावंत यांचे वकील आसिम सरोदे आणि विवेक शुक्ल हे सरकारी वकील या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद मांडलेला आहे। हा युक्तिवाद आज 9 तारखेला आता निर्णय देणार आहे। काय नेमका युक्तिवाद आता झाला आणि काय महत्त्वपूर्ण बाबी अजून? आरोपी प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे वारंवार विविध न्यायालयांमध्ये जामीन मिळाला पाहिजे म्हणून अर्ज करण्यात येत आहेत आणि आपण पाहिलं की सगळ्याच न्यायालयांनी जवळपास प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज आत्तापर्यंत फेटाळलेला आहे। आतासुद्धा हा जो जामीन अर्ज केलेला आहे तो अत्यंत घाईनी आणि जामीन मिळालाच पाहिजे असा दुराग्रह ठेवून केलेला आहे असं दिसते। कारण की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालं नाही असं सरकार पक्षातर्फे सांगण्यात आलेलं आहे। लेखी स्वरूपात पोलिसांनी दिलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही। कारण की प्रशांत कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या जवळपास 6 शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे। काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे। त्यामुळे तपास अपूर्ण असताना आत्ता जामीन देणं हे प्रशांत कोरटकरला जामीन देणं योग्य नाही याची मांडणी आम्ही आज कोर्टामध्ये केली। कारण की जर त्याचा इतिहास पाहिला म्हणजे या केसच्या संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसते की प्रशांत कोरटकरला जेव्हा
इंद्रजित सावंत यांना फोन करावा वाटला तेव्हा त्यांनी 12 वाजता रात्री फोन केला, 12 वाजता नंतर. म्हणजे एका अनोळखी माणसाला 12 वाजता नंतर फोन करायचा, शिवीगाळ करायची, अत्यंत वाईट भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि जिजाऊ माँसाहेबांचा अपमान होईल, म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडतील, चिखल उडेल अशा पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा वाद तयार करायचा. महाराष्ट्रात शांतता आहे, कोल्हापुरामध्ये शांतता आहे आणि अशा वेळेस मुद्दामून जातीवर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे ही पहिली वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे. आज असं मांडण्यात आलं की यांनी न सांगता रेकॉर्ड का केलं आणि त्यांनीच गुन्हा केलेला आहे. त्याच्यामुळे मी स्पष्टपणे कोर्टात पण सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सेपरेट ऑफेन्स रजिस्टर व्हावा, ती केस चालवावी, आम्ही ती केससुद्धा चालवायला येऊ. परंतु नवरा आणि बायकोमधलं जे कॉन्व्हर्सेशन असते ते जसं प्रोटेक्टेड कॉन्व्हर्सेशन आहे, प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशन आहे, तसं स्वरूप या कॉन्व्हर्सेशनला नाही. त्यामुळे समाज हितासाठी असा एखादा वाईट चेहरा, वाईट विचार करणारा माणूस हा समोर आणणं हे एखाद्या समाजातल्या चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं वहन इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं. त्यानंतर प्रचंड मोठा पोलीस फोर्स ज्याच्या घराला सुरक्षा देण्यासाठी त्याच्याच अर्जानुसार करण्यात आला होता, तेव्हा त्या पोलीस फोर्सच्या प्रोटेक्शन असतानासुद्धा त्या वेढ्यातून पळून जाऊन हा माणूस पलायनवाद करतो किंवा ॲब्स्कॉन्ड होतो, हे त्याचं कौशल्य आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेज करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं आणि उद्या जामीन अर्जावर निकाल न्यायालयात देण्यात येईल. परवा हे त्यांचं काम आहे की आरोपीचा बचाव करण्यासाठी काहीही सांगणं, तसं मोडतोड करून ते सांगितलं जाऊ शकते आणि म्हणून मी स्पष्टपणे इंद्रजित सावंत यांच्या उपस्थितीत कोर्टात सांगितलं की त्यांनी जर तो गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर केस दाखल करावी, ऑफेन्स रजिस्टर करावा, पण त्याचं कारण देऊन त्याला जामीन द्यावा असं म्हणणं होऊ शकत नाही. कारण की ही पूर्णपणे वेगळी केस आहे जी प्रशांत कोरटकरची आहे आणि ती पूर्ण वेगळी केस होऊ शकते. दुसरा मुद्दा त्यातला लक्षात घेतला पाहिजे की यांना रात्री जागून त्याच्यावर व्यथित होऊन विचार करण्याची गरज काय होती? कारण की प्रशांत कोरटकरनी 12:30 वाजता किंवा 12 नंतर फोन केला आणि त्या कॉन्व्हर्सेशननंतर ते व्यथित झालेले आहे. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं संवादच केला नसता, शिवीगाळ केली नसती, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान केलाच नसता आणि जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्यच केले नसते. यांचा त्यांच्याशी संबंध येण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकरमुळे हा संबंध आणि संपर्क आलेला आहे आणि त्याचा आता बचावाचा मुद्दा म्हणून वापर केला जाऊ शकत नाही असं माझं मत आहे. प्रशांत कोरटकर जेलमध्येच सुरक्षित आहे असं देखील म्हटलं आहे. एकंदरीत कशा पद्धतीनं तुम्ही सुरक्षित जेलमध्येच आहे तेव्हा कोणी केव्हा संतापतात? जेव्हा एखादा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात येतो आणि तो आता आपल्या विरुद्ध पूर्णपणे आहे, आता काहीच बचाव नाही असं जेव्हा दिसते तेव्हा कोणी माणूस संतापणं हे साहजिक आहे. मी माझ्या मनाने काही बोलत नव्हतो. जो घटनाक्रम आणि वस्तुस्थिती बाहेर घडलेली आहे ती मी सांगत होतो. मी कोणती खोटी गोष्ट सांगत असेल तर त्यांनी चिडणं साहजिक आहे. परंतु इथे प्रशांत कोरटकरवर चिल्लर फेकण्यात आली की नाही, इथे कोणीतरी त्यांना कोल्हापुरी. इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदे बोलत होते. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. माजी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शन आणि पूजार्चा करण्याची रोखण्यात आलं. पितांबर आणि सोबळ धारण केलं नसल्यानं त्यांना गर्भगृहात प्रवेश करू नका असं सांगण्यात आलं. वर्ध्याच्या देवळी इथल्या राम मंदिरात हा प्रकार घडलाय. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या 4 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयानं मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेत जमा झालेला नाही. अनेक अधिकाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ ओढावली आहे.
मुंबईची ओळख आणि पर्यटकांची पहिली पसंती असलेलं मरीन ड्राईव्हची उंची वाढवण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या पाण्यानं होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय आता घेतला गेला आहे. यासाठी पालिकेकडून ई निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मोबाईलमुळे 2050 पर्यंत जगातल्या 50% लोकांना चष्मा लागणार आहे. मोबाईल अतिप्रमाणामध्ये वापरण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. स्क्रीनकडे सातत्यानं बघितल्यानं मायोपियासारखे म्हणजेच दूरचं धुसर दिसण्यासारखा आजार होऊ शकतो. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका वाहनचालकाला एका तासात तब्बल 10 वेळा चालन लावण्यात आलंय. हे सर्व चलान सीट बेल्ट न लावल्यानं लावण्याचं समजतंय. याविरोधात आता प्रशासन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. मुंबईकरांसाठी आता पासपोर्ट मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. अर्जदाराच्या कागदपत्रात काहीही अडचण नसेल तर 15 दिवसातच पासपोर्ट घरपोच मिळेल. कारण पोलिसांनी पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया केवळ 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. सोन्याचे दर 3 दिवसात 2,700 रुपयांनी स्वस्त झालेत, कमी झालेत. सोन्यानं विक्रमी प्रतितोळा 94,000 आकडा गाठला. सद्यस्थितीत सोन्याचे दर 90,000 स्थिरावलेत. दुसरीकडे चांदी अवघ्या काही दिवसात 11,000 खाली आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फक्त 28 दिवस मिळत आहेत. त्यामुळे परीक्षेच्या तयारीला वाढीव वेळ मिळावा यासाठी मागणी करण्यात आली आहे. पूर्वपरीक्षेचा निकाल उशिरा लागल्यानं वेळ वाया गेल्याचा परीक्षार्थींचा आरोप आहे. 26 एप्रिलला मुख्य परीक्षा होणार आहे. NMMSच्या परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं केलाय. धाराशिवमधील लोहाराच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉपी झाल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडनं परीक्षा घेण्यात येते. विदर्भातील तापमान येत्या 2 ते 3 दिवसात 44 अंश सेल्सिअसच्या वर जाणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भात सध्या सामान्य तापमानापेक्षा 3 अंश सेल्सिअस जास्त तापमान असल्याची माहिती हवामान विभागातून दिली आहे. विदर्भातील अनेक शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात येते. गेल्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरणानं उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होतीये. बदलापुरात पाऱ्यानं पुन्हा एकदा 40 ओलांडली आहे. दुपारच्या सुमारास बदलापुरामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. मुरबाड आणि शहापुरात पारा 43 अंशांवर पोहोचलाय. गेल्या काही दिवसांपासून बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड तसंच शहापूर पट्ट्यात उष्णतेची लाट पाहायला मिळते.